देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमधील युद्धस्थितीमुळे इंधन जपून वापरण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे तसेच एकाच ठिकाणी जायचे असल्यास शेअरिंग पद्धतीने जावं असं देशवासियांना आवाहन केलं आहे। मात्र यावर यूसीएन न्यूजच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। काहींनी या अहवालाला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य असल्याचं सांगितलं, तर काहींनी हे आवाहन चुकीचं असल्याचं म्हटलं आहे। म्हणजे कुठेतरी तुमच्यावर रोख लावण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। हे मोदी सरकारचं स्वतःचं अपयश आहे आणि हे अपयश लपवण्याकरिता मोदी सरकार हे सर्वसामान्य लोकांना वेठीस आणण्याचा प्रकार करत आहे। सायकल चालवता येत नाही कारण पाय प्लेट आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे। मग आम्ही पेट्रोलच्या गाड्या बंद करायच्या, मग शासनाने आम्हाला इलेक्ट्रिकच्या गाड्या द्याव्या आणि या नेत्याने फॉरेनला जाणं किंवा विमानानं फिरणं यायनं बंद करावं, यायचे खर्च कमी करावे। आमच्या सर्वसामान्य माणसाला इलेक्ट्रिक गाड्या ह्या मोफत देण्यात याव्या आणि यांनी यांचे फॉरेनचे दौरे बंद करावे। विमानानं फिरणं देशाचा पैसाच वाचवायचा आहे तुम्हाला, तर सर्वांनी काटकसर केली पाहिजे, असं आमचं सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे। मग देशहितासाठी त्यांनी जो निर्णय लोकांना सांगितला आहे, लोकहिताचा निर्णय, तो अतिशय आवश्यक आहे। सगळ्या नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त बचत करून आपण कशा पद्धतीनं पेट्रोल सेव्ह करू शकू। सोने न खरेदी करणं 1 वर्षाच्या काळात, कारण विदेशी भांडवल हे आपण गमावलं पाहिजे नाही आणि ते भांडवल जर आपल्या इकडे तर आर्थिक परिस्थिती करताना ती आपण आपल्या जी आर्थिक घडी आहे ती आपण सुधारू शकतो। समोर ही जनता तुम्हाला निवडून देते, म्हणून त्या जनतेच्या आयडिओलॉजी जे तुम्ही हिरो आहे, मग तो सर्वात पहिले हिरोनं हा आदर्श घेतला पाहिजे। तुम्ही स्वतः तुमचे दौरे कमी करा, तुमचे विदेश दौरे हे करा। तुम्ही पेट्रोलच्या गाड्यांना घुमता, तुम्ही मेट्रोने घुमा, तुम्ही सायकलने घुमा, जेणेकरून या पिढी युवा पिढी ही सायकलने घुमेन आणि मेट्रोने घुमेन आणि जो नियमावलीच्या जनतेसमोर देशाच्या जनतेसमोर ठेवलेली आहे त्याचं पालन तुम्ही केलं तर जनता 100% करण। या कोरोनाच्या काळातही जनतेनं केलं आहे, पण सुरुवात हे तुम्ही करा। पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं, पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये यांना रोड शो करायला, सगळ्या गोष्टी करायला यांना पेट्रोल डिझेल लागलं नाही का? यांना हे सरकार सपसेल अपयशी ठरलेलं सरकार आहे। यांना कुठेतरी ते झाकायचं आहे, त्यासाठी म्हणून ते जनतेला आव्हान करत आहे की तुम्ही सोनं खरेदी करू नका, हे खरेदी करू नका, ते खरेदी करू नका। अपयशी सरकार आहे आणि त्या मोदीला, म्हणजे ज्या माणसाला घरच सांभाळता आलं तो देश कसा सांभाळू शकतो? मी बिगर गाडींनी पेट्रोल टाकल्याशिवाय चालू शकत नाही, फिरू शकत नाही, तर मी काय करणार? याची जे पंतप्रधान मोदीजींनी जे सांगितलं बा का तुम्ही इलेक्ट्रिक गाड्या वापरा, इलेक्ट्रिक मेट्रोनं वापरा, पेट्रोलचा डिझेलचा वापर कमी करा, तर हे त्यांनी स्वतःपासून त्यांच्या मंत्री खासदार आमदारापासून जे आहे मोठे मोठे लोक यांच्यापासून सुरुवात करावी, मग आम जनता सुरुवात करणार। आणि जे उरलं सोनं जे देशाजवळ आहे ते विकायची वेळ येणार नाही। आणि आपल्याला आठवत असेल की मोदी एका भाषणात म्हणाले होते एका निवडणुकीत की काँग्रेस सत्ता आली ते तुमचं सोनं लुटून घेईल, आणि आज हे परत सोनार भाष्य करतं की तुम्ही सोनं विकत घेऊ नका। म्हणजे तिथपासून इथपर्यंत जी भाषा आलेली आहे याचा अर्थ यांचा डाऊनफॉल बघा आता सुरू झालेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात जनता यांना यांची जागा दाखवून देणार आहे। परिस्थिती अशी निर्माण होत चाललेली आहे की आवक बंद आहे, त्याच्यामुळे किती दिवस आपण पेट्रोल डिझेल आपल्याकडे आहे चालू, त्याच्यामुळे लोकांनी जसं कोविडमध्ये आपण काही काळजी घेतल्या होत्या तसंच आता आपण काही गोष्टींमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे। आपल्याला गाड्या कमी वापरायलाच पाहिजे, कारण की आपल्याला पेट्रोल डिझेल वाचवायला लागेल। या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहे। मोदीजींनी जे सांगितलं तो आवाहन केलं आहे ते आपण लोकांनी सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे, असं माझंही स्वतःचं मत आहे। देशाच्या प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे की पहिले देशहिताचा विचार केला पाहिजे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी जरी देशाचे पंतप्रधान आहेत तरी ते देशाचे पहिले नागरिक आहेत। त्यामुळे त्यांनी दिलेला संदेश हा प्रत्येक नागरिकांना अंमलात आणला पाहिजे, कारण मोदीजींना आजपर्यंत भारताला जगाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्यात बऱ्याच अंशी ते यशस्वी ठरलेले आहे। येणाऱ्या काळात आपण नक्कीच जागतिक स्तरावर पहिल्या नंबर पोहोचण्यात दूर नाही आणि मोदीजींचा जो विश्वास आहे आणि मोदीजींच्या संकल्पना आहे त्या सर्व संकल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांना दिलेला प्रत्येक संदेश हा देशातल्या प्रत्येक नागरिकांना अंमलात आणण्याची गरज आहे।